नेरला गावाचे पुनर्वसन करण्यात यावे याकरिता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। कार्यकारी अभियंता पुनर्वसन विभाग यांच्या लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले। भंडारा ते पवनी मुख्य मार्गावर असलेल्या नेरला गाव गोसे प्रकल्प बाधित क्षेत्रात येत असून गावाचे पुनर्वसन करण्यात यावे याकरिता दिनांक 5 जुलै 2024 रोजी पवनी ते भंडारा मुख्य मार्गावर असलेल्या नेरला बसस्थानकावर 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता आणि पोलिसांची दमछाक सुद्धा उडाली होती। या आंदोलनाचे नेतृत्व ग्रामपंचायतचे संपूर्ण पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी केले। यावेळी पुनर्वसन विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन गावकऱ्यांसमोर लेखी आश्वासनाचे पत्र दिले। नेरला गावाचे तातडीने मोजमाप करून मोबदला देण्यात यावे ही गावकऱ्यांची मागणी त्यांनी मंजूर केली असून याकरिता घराचे खुली जागेचे मोजमाप करण्याचे काम दिनांक 3 जुलै 2024 पासून 6 अभियंता अधिकाऱ्यांच्या समूहाद्वारे सुरू करण्यात आले असून मोजमाप करण्याची कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले। लवकरात लवकर गावठाणची जागा निश्चित करण्यात यावी ही सुद्धा मागणी त्यांनी मंजूर केली असून पर्यायी गावठाण मौजा अड्याळ मूळ मंजुरीतील 743 कुटुंबांकरिता 80 हेक्टर जागा उपलब्ध आहे, परंतु सद्यस्थितीत कुटुंब संख्या 1236 प्रमाणित असल्यामुळे वाढीव कुटुंबाच्या दृष्टिकोनातून अतिरिक्त 40 हेक्टर जागेच्या मंजुरीची कारवाई लवकरच सुरू करण्यात येईल। प्रकल्प बाधित कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी शासन स्तरावरील धोरणात्मक असल्याचे त्यांनी सांगितले। प्रकल्प बाधित कुटुंबाचे नाव अंत्योदय यादीत समाविष्ट करण्यात यावे आणि योजनेचा संपूर्ण लाभ देण्यात यावा ही मागणी सुद्धा शासन स्तरावर धोरणात्मक बाब असल्याचे सांगितले। प्रकल्पग्रस्त कुटुंबातील व्यक्तींना शासकीय नोकरी न दिल्यास 20 लाख रुपये देण्यात यावे ही बाब सुद्धा शासन स्तरावरील असल्याचे लेखी आश्वासनानंतर कार्यकारी अभियंता गोसेखुर्द पुनर्वसन विभाग पथक नागपूर यांनी रास्ता रोको आंदोलनकारी यांना दिनांक 5 जुलै 2024 रोजी दिले। यावेळी सरपंच छाया बारेकर, दीपक पाल, ओमप्रकाश खोब्रागडे, संजय तडेकर, संतोष आरीकर, निशांत रामटेके, अनिल कोंदाने, शैलेश चहारे, वैशाली कुबडे, लक्ष्मी आरीकर उपस्थित होते। यावेळी अड्याळचे ठाणेदार धनंजय पाटील, हेमराज सोरते, पोलीस उपनिरीक्षक PSI हरिचंद इंगोले, मनोज श्रीडाम, DYSP पवनी आणि मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त होता। यावेळी गावातील संपूर्ण गावकऱ्यांनी आणि महिलांनी या रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला। लवकरात लवकर पुनर्वसन व्हावं याकरिता या प्रमुख मागणी करता आज नेरला येथील बसस्थानकावर रास्ता रोकोचे आंदोलन करण्यात येत आहे आणि ते दृश्य आपण आज सत्य पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आपण ते पाहू शकता की या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात गावातील प्रकल्पग्रस्त या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी पोलिसांचा फोर्स सुद्धा मोठ्या प्रमाणात लागलेला आहे आणि ते दृश्य आज आपण सत्य पोलीस स्टेशनच्या माध्यमातून ते आपण पाहू शकता। पूर्ण प्रकल्प बाधित कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी, प्रकल्प बाधित कुटुंबियाचे नाव अंत्योदय यादीत समाविष्ट करण्यात यावे व शासनाच्या योजनांचा संपूर्ण लाभ देण्यात यावा। प्रकल्पग्रस्त कुटुंबातील व्यक्तींना शासकीय नोकरी न दिल्यास 20 लाख रुपये देण्यात यावे अशा आपल्या 5 मागण्या आपण आज रोजी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि आता आंदोलन जागा निश्चित केलेली आहे। त्याचा संयुक्त मोजणीचा अहवाल देखील आम्ही सादर केलेला आहे। एका कायद्यानुसार संयुक्त मोजणी होईल, त्यानंतर जे आपलं घराचं मोजणी आहे आधी आम्ही सुरू केली होती, परंतु ते निविदा अंतिम न झाल्यामुळं काही कारणास्तव आम्हाला थांबवावं लागली। त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो, परंतु मी आपले जे शिष्टमंडळ आहे यांच्याशी कंटिन्युअस त्यांच्या संपर्कात आहे आणि मी त्यांना विनंती केली होती की मला फक्त 1 महिन्याचा वेळ द्या। तरी देखील आपण वेळ दिला नाही तरी काही हरकत नाही। आता मी जे माझं ऑफिसचं टीम टाकलं तर त्यासाठी मला ऑफिसचं सगळं काम बंद करावं लागलं। हे बंद करून मी आपल्या इथे माझी टीम पाठवली आहे। यानंतर या मोजणीच्या कामात कुठलाही खंड पडणार नाही अशी मी आपल्याला ग्वाही देतो। एका 1.5 महिन्यात मोजणीचं काम पूर्ण होईल। त्यानंतर हे जे भूसंपादनाची प्रक्रिया आहे थोडी किचकट आहे,
मी मागच्या वेळेस देखील आपल्याला विनंती केली होती की ह्या सगळ्या प्रक्रियेला साधारणतः 1 वर्षाचा कालावधी लागू शकतो. भूमी हे घराचे पैसे देताना घराचा सर्च रिपोर्ट आहे, परत संयुक्त मोजणी आहे, प्रोसिजर थोडी लांब आहे. त्यातलं प्रयत्न जे आहे मोजणीचं हे करतोय. सर्च रिपोर्टसाठी आम्ही वकील देखील नेमलेला आहे, त्यांचंही काम सुरू झालेलं आहे. आणि भूमी अभिलेखकडे जे आमची संयुक्त मोजणी करायची आहे त्याची देखील प्रोसिजर सुरू आहे. माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपलं काम मी जे आहे शक्य तेवढ्या लवकर करून देतो. आपण थोडा विश्वास ठेवावा आणि आपणास विनंती करतो की आपण हे आंदोलन इथे थोडं थांबावं, ही माझी आपणास नम्र विनंती. यानंतर आपल्याला कार्यकारी अभियंता सोनवणे साहेब यांनी सविस्तर सांगितलेलं आहे. आता यानंतर आपल्या सर्व लोकांना म्हणजे 2 शब्दात आपल्या भावना व्यक्त करतील हरदाची पान साहेब. चर्चा करता येईल आणि जर समजा आपली दुसरी मागणी होती प्रकल्पातील कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी, हा शासन स्तरावरचा निर्णय आहे. हे अधिकारी आपल्या नोकरी देऊन सांगू शकत नाही. प्रकल्पबाधित कुटुंबियाचे नाव अंत्योदय यादीत समाविष्ट करण्यात यावे, शासनाच्या योजनेचे संपूर्ण लाभ देण्यात यावा, हा शासनाचा निर्णय आहे. त्याच्यासाठी आपल्याला कलेक्टर साहेबांना जावं. प्रकल्पबाधित कुटुंबातील व्यक्तींना शासकीय नोकरी देण्यात यावे, हा शासनाकडे प्रस्ताव पाठवून शासनानं मंजूर केला तर आपल्याला दिलं. आता माझी एक नम्र विनंती आहे, सर्व काही व्यवस्थित मोर्चा झालेला होता. आता तुमच्या का मागण्या ज्याला बोलायचं आहे एक एक बोला, 10 नका बोला. माझ्या समोर बोला कृपया. वीडियो चालू है, हम बंद कर थोड़ा